नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सामरेत. आज पुण्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक जय स्वामी समर्थ असा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात स्वामी प्रेक्षागृहात अवतरले. स्वामींचा अगाध महिमा दोन्ही चित्रफितीतून मांडणाऱ्या स्वामी 2 या भक्तिगीताचे लोकार्पण मंगळवारी झाले. किवळे येथील MDS बँक्वेट्समध्ये आयोजित सोहळा स्क्रीनवर स्वामींची लीला अन प्रेक्षकांना प्रत्यक्ष स्वामींच्या स्वरूपातील दर्शनाची उपस्थितांनी अनुभूती घेतली. भैरव फिल्म निर्मित स्वामी या भक्तिगीताला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर स्वामी 2 या पुढील भागात निर्मिती करण्यात आली आहे. सत्य घटनेवर अनुभवावर आधारित या गीतामध्ये युवा उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांनी भावस्पर्शी अभिनय केला आहे. मनीष महाजन यांचे दिग्दर्शन, हर्षवर्धन वावरे यांचे गायन, नरहर राहरेकर व ब्रह्मा महाजन यांचे गीत व संगीत संयोजक यामुळे हे गाणेही स्वामी सारखेच अतिशय दर्जेदार झाले आहेत. डॉक्टर प्रशांत गवळी यांचा संघर्षमय जीवनपट या गाण्यातून उलगडला आहे. स्वामी 2च्या लोकार्पणावेळी उद्योजक अविनाश तुपे, उस्मान शेख, प्रकाश मंगाने, सुदामा दास, योगिता गवळी, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, स्वामी गाण्याचे गायक अवधूत गांधी, अक्षय वाघमारे, सागर दोलताडे, अभिजित बोराटे, अभिनेता प्रतीक लाड, अरबाज शेख, हंसराज जगताप आदी उपस्थित होते. याबाबत कलाकार यांची प्रतिक्रिया. सर्वप्रथम मी आभार मानतो की माझ्या आईचे तिने मला ताकद दिली, कारण आईमध्ये स्वामी मला दिसले होते पार्ट 1 मध्ये, आणि सत्य घटनेवर आधारित मी समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला की खचून जाऊ नका, कारण की प्रत्येक पिक्चर आपण पाहतोय तर त्यांना काहीतरी घेता येतं प्रत्येकाला. तर मी छोट्याशा 4 मिनिटाच्या क्लिप मध्ये माझी पूर्ण जर्नी दाखवली. तसं एकमेव रिझन आहे की मला स्वामी स्वतः प्रकट झाले. मी स्वामींच्या सहवासात गेलो 2016 पासून, आणि स्वामींच्या छायामध्ये राहून कधी कुणाचं वाईट नाही केलं, आणि अध्यात्माची ताकद लागली की बरोबरच चांगल्या भावना निर्माण होतात. आणि त्याच्यातनं ते गाणं पहिलं घडलं आणि 16 मिलियन लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, त्या गाण्यावर प्रेम केलं. ब्रह्मा टीम जी मला साथ देते, त्याच्यानंतर असं लक्षात आलं की मी एवढ्या खडतर परिस्थितीमधून हे पहिल्या पार्ट मध्ये दाखवलं गेलं की मी खूप टेन्शन मध्ये, खूप त्रास घेतोय. तर असं लक्षात आलं की आपली सक्सेस जर्नी पण लोकांना कळली पाहिजे. त्यावेळेस ब्रह्मा टीम म्हणून आम्ही ठरवलं की पार्ट 2 मध्ये आपण जर्नी दाखवू की आपण सक्सेस कसं झालो. मग तेव्हा तयारी केली. मग तेच चालू झालं 30 महिन्यात सगळं. तुम्ही जर पाहिलं आता लाईव्ह की पार्ट 2 मध्ये आम्ही दाखवलंय की मेहनत केल्यानंतर यश हे 100% तुमच्या सोबत आहे, तुम्हाला टिकून राहावं लागेल. आणि त्याच्यात पाहिलं असेल तुम्ही प्रवास हळूहळू करत असताना थोडे पैसे आले, मी आईकडे गेलोय, तिला आनंद झालाय. आईच्या डोळ्यात ज्यावेळेस आनंदाचे अश्रू येतात त्याच्यापेक्षा पुढे त्याच्या आयुष्यात कुठल्याच कमवण्याचं राहिलेलं नाहीये. पण ज्यावेळेस मी स्वतः कमवत होतो, स्वतः सक्षम झालो, मग माझ्या समोरासमोर माझे शेतकरी बांधव आले, माझे युवा पिढी दिसत होते, संपलेले लोक दिसत होते. मी त्यांना काय करू शकतो का, मग मी त्यांना सपोर्ट करता करता हे सगळी टीम तयार झाली. माझे पार्टनर लोक मला भेटले चांगले, मला शेतकरी वर्ग साथ दिली, आणि या भैरव टीमने जे साथ दिली. आणि पार्ट 2 मध्ये एक सक्सेस होत असताना एखादा कृषी व्यक्ती काम करणारा माणूस, रोडवरती काम करणारा माणूस आज जग पातळीवर बाहेर देशात जाऊन सुद्धा त्याचं वर्चस्व मांडू शकतो, हे पार्ट 2 मध्ये दाखवण्यात आलं. आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या टीमचं आणि माझ्या शेतकरी बांधवांनी मला दिलेली ताकद आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांचं प्रेम असंच राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. सगळ्यात आधी स्वामी सॉन्ग जे आहे ते स्वामी समर्थांवर या आधी कधी मी सॉन्ग बनवलेलं नव्हतं, आणि प्रशांत सर जे आहेत आम्ही सोबत पार्टनर आहेत त्या भैरव फिल्म्स याच्यामध्ये. तर सरांचं म्हणणं होतं की आपण पहिलं जे सॉन्ग आहे ते आपण स्वामीच करू, आणि त्यानंतर मग त्याची जर्नी चालू झाली. आम्ही ऑडिओ बनवला, सरांना ऐकवला, तर सरांना तो खूप आवडला. त्याच्यानंतर मग व्हिडिओ मनीष आहे, तर मग त्याच्यानंतर त्याची जर्नी चालू झाली आणि व्हिडिओ तो बनत गेला. आणि स्वामींनी तो खूप चांगल्या पद्धतीने कुठलीच अडचण न येता पूर्ण 100% आमच्याकडून काम करून घेतलं. पण ते एका गाण्यामध्ये सरांची पूर्ण जर्नी दाखवणं शक्य नव्हतं. त्यासाठी आम्ही काय केलं की त्याचे 2 पार्ट मध्ये आम्ही डिवाइड केले. की सरांनी सांगितलं की आपण अर्ध्य पूर्ण जर सगळे एकाच्या दाखवलं तर लोक पण म्हणजे तेवढं समजून नाही घेणार आणि चांगल्या रीती आपल्याला दाखवता नाही येणार, आपण टाइम देऊ त्या गोष्टीला. तर तसंच पहिला पार्ट बनला आणि दुसरा पार्ट उद्या रिलीज होणार आहे. तर सगळ्यांनी सबस्क्राईब
वगैरे करा आणि तसंच प्रेम द्या जसं पहिल्या पार्टला दिलं. काय आव्हान तुम्ही प्रेक्षकांना प्रेक्षकांना हेच की आता आम्हाला जो सपोर्ट भेटलाय तो स्वामी भक्तांचा खूप भेटलाय की जे स्वामींना मानणारे, त्याच्यामध्ये लोकांनी त्यांचे पर्सनल अनुभव सांगितले, त्यात कमेंट्स वाचले की अक्षरशः आपल्या पण डोळ्यात पाणी येईल या टाईपच्या लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर त्याच्यानंतर तेच की स्वामी जसं 1 लव्ह प्रेम दिला तसंच 2 ला तुम्ही पण प्रेम द्या आणि सगळ्यांनी ऐका गाणं.